नांदेड़ सचखंड गुरुद्वारा बोर्ड में दीवान संस्था और रियासती हुकूमत के कोटे से 5 नए अरकान को बिल आखिर नामजद कर दिया गया है। 17 रुकनी सचखंड गुरुद्वारा बोर्ड में बिल आखिर हुकूमत ने 5 नए अरकान को नामजद कर दिया है। इनमें दीवान संस्था के 4 और हुकूमत का 1 नुमाइंदा शामिल है। खास बात यह है कि कई माह से हुकूमत इन अरकान के तकर्रुर को रोके हुई थी, जिसको लेकर सिखों में हुकूमत के खिलाफ नाराजगी पाई जा रही थी। अब 5 नए अरकान को शामिल किए जाने के बाद बोर्ड में अरकान की तादाद 14 हो गई है। हालांकि अभी भी 3 अरकान का तकर्रुर तनाज़े का शिकार बना हुआ है। इनमें 2 रुकन पार्लियामेंट के मुंतखबा नुमाइंदे और 1 तेलंगाना हुकूमत का नुमाइंदा होता है। नए अरकान में दीवान संस्था के नुमाइंदों में गुरुचरण सिंह घड़ीसाज, सरदुल सिंह फौजी, जगबीर सिंह शाहू, भागेंद्र सिंह घड़ीसाज और महाराष्ट्र हुकूमत के कोटे से तारा सिंह का नाम शामिल है। या नियुक्तीमध्ये फार उशीर झालेला आहे। योग आयोगाने जर पहिला जो गजेट त्यांनी इश्यू केलेला 9 लोकांचा त्यामध्ये जर आमचे हे 4 म्हणजे आलेले 5 नाव जर समाविष्ट केले असते तर नियमाप्रमाणे काहीतरी बिलकुल सरळ कामं होत होते, विकासाचे ठराव मांडण्यात आले होते। ज्यावेळेस मी प्रशासकीय समितीमध्ये मी स्वतः होतो, विजय सतवीर सिंग IAS अधिकारी तो प्रशासक होते, त्यावेळेस आम्ही जे ठराव पास केले, आम्ही जे बजेट ठेवलं होतं तोच स्कीम आता तो लागू करत आहे। म्हणजे आम्ही जे पुरी केलेलं काम आहे तो मान्यता दिलेलं आहे, हे काय करणार येऊन? ह्यांना काय माहीतच नाही कायद्याची कायदा काय म्हणतो, आपला नियम काय म्हणतो। नियमाच्या चौकटीमध्ये असून कार्य करायला पाहिजे, पण ह्यांचा तसा कारभार नाही, अजिबात नाही। आता योग आयोगाने आम्ही लोक आलो त्यांना दाखवून नियमावली त्यांच्या समोर ठेवून आणि त्यांनी जे ठराव वगैरे मगाशी घेतलेले आहे त्यांच्यावर विचार करू। विकासाच्या गतीने आम्ही कामं करणार आहोत आणि इथले नांदेड गुरुद्वारा बोर्डाच्या हक्कामध्ये कलम 11 ही हटायलाच पाहिजे। हे आमच्या शीख समाजावर अन्याय आहे। अशी कुठेही तरतूद नाही आहे ना आमच्या काळात यामावशी आम्ही कुठं ठराव घेतला नाही। जर आम्ही ठराव घेऊन दिला असता की बाबा आम्हाला हे याची गरज नाही, कारण हे नियम काढा आणि शासन परस्पर आपल्या त्यांच्या पॉवरमध्ये अधीक्षक किंवा अध्यक्ष नेमवा, आम्ही कुठं सांगितलेलं आहे। सर्व प्रभारी सर्व कार्यक्रम झालेला आहे, जे आम्हाला किंवा आमच्या हजुरी सत्संगातला बिलकुल अजिबात मान्य नाही। कलम 11 अगोदर रद्द करण्यात यावे, मग पुढील कामं चालू होणार, नाही तर आम्ही कामं चालू देणार नाही।